दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर दुचाकीवरून पूल ओलांडत असलेले तिघेजण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याची माहिती समोर आली आहे। यातील दोघे बचावले असून एक बेपत्ता असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली। सोलापुरात रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता। हवामान विभागाने सांगितल्यानुसार रात्रभर पडलेल्या पावसाची टक्केवारी 37.4 मिलीमीटर एवढी नोंद झाली आहे। दरम्यान ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्या तिघांची नावं आहेत। त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आले, तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। सध्या बेपत्ता असलेल्या ज्ञानेश्वरचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत। सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून ग्रामस्थांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली आहे।